नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत छान अभ्यास केला ना. आता सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये ॲम, इज आणि आर हे पण वर्ब आहेत. आता यांना टू बीची रूपं म्हणतात आणि पास्ट टेन्सचे आहेत वाज आणि वेअर. ॲम आणि इज या दोन्ही शब्दांचा अर्थ आहे, पण आय सब्जेक्टच्या पुढे ॲम येते आणि ही, शी, इट हे 3 सब्जेक्ट असले की त्यांच्या पुढे इज वापरले जाते. आणि यांचं अनेक वचन आहे आर, प्लुरल नंबर. याचा अर्थ आहे आर म्हणजे आहेत. पास्ट टेन्सचा वर्ब आहे वाज. वाज म्हणजे होता, होती, होते. आणि याचं अनेक वचन वेअर. वेअर म्हणजे होते. आता ॲमचा उपयोग पहा. मी विद्यार्थी आहे. आय ॲम अ स्टुडंट. नकारार्थी वाक्य मी विद्यार्थी नाही. आय ॲम नॉट अ स्टुडंट. मी विद्यार्थी आहे का? आतापर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल पहिला आणि तिसऱ्या वाक्याचा संबंध. मराठीमध्ये फक्त पुढे का लागला आहे आणि क्वेश्चन मार्क, आणि इंग्लिशमध्ये पहिल्या 2 शब्दांची अदलाबदल आणि क्वेश्चन मार्क. ॲम आय अ स्टुडंट. आणि चौथं वाक्य आहे मी कोण आहे. हू ॲम आय. आता इज याचा वापर बघू. तो शेतकरी आहे. ही इज अ फार्मर. तो शेतकरी नाही. ही इज नॉट अ फार्मर. तो शेतकरी आहे का? इज ही अ फार्मर. तो काय काम करतो. व्हॉट इज ही. आता अनेक वचनी वाक्य बघा. ते सुतार आहेत. दे आर कार्पेंटर्स. ते सुतार नाहीत. दे आर नॉट कार्पेंटर्स. ते सुतार आहेत का? आर दे कार्पेंटर्स. ते सुतार का आहेत. व्हाय आर दे कार्पेंटर्स. इथे संदर्भानुसार व्हायच्या जागेवर व्हेन, व्हेअर असे शब्द येऊ शकतात. आता पास्ट टेन्स पहा. ती डॉक्टर होती. शी वॉज अ डॉक्टर. नकारार्थी वाक्य ती डॉक्टर नव्हती. शी वॉज नॉट अ डॉक्टर. ती डॉक्टर होती का? वॉज शी अ डॉक्टर. ती डॉक्टर कुठे होती किंवा ती कुठे डॉक्टर होती. व्हेअर वॉज शी अ डॉक्टर. आता वॉजचं अनेक वचन वेअर. आम्ही शिंपी होतो. वी वेअर टेलर्स. आम्ही शिंपी नव्हतो. वी वेअर नॉट टेलर्स. आम्ही शिंपी होतो का? वेअर वी टेलर्स.
इथे टेलर या शब्दाचंही अनेकवचन झालं. आम्ही शिंपी केव्हा होतो किंवा आम्ही केव्हा शिंपी होतो. व्हेन वेअर वी टेलर्स. आता ही काही वाक्य तुम्हाला ट्रान्सलेट करायसाठी दिली आहेत. मी काही वाक्य करून दाखवते, बाकीची तुम्ही करा. तो पाववाला होता. पाववाला म्हणजे बेकर. ही वॉज अ बेकर. तो न्हावी आहे का? इथे का आहे म्हणून 3 नंबरचं वाक्य आहे. म्हणजेच काय? इज सुरुवातीला येईल. इज ही अ बार्बर. ते कवी नाहीत. कवीला बार्ड असा शब्द आहे किंवा पोएट असाही शब्द आहेत. ते कवी नाहीत म्हणजे नकारार्थी वाक्य. दे आर नॉट पोएट्स. मी लोहार आहे. लोहार यासाठी शब्द आहे ब्लॅकस्मिथ. आणि आयच्या पुढे ॲम येते. आय ॲम अ ब्लॅकस्मिथ. तू गवंडी नाहीस. यू आर नॉट अ ब्रिकलेयर किंवा गवंडीला दुसरा शब्द आहे मेसन. यू आर नॉट अ मेसन. तो दलाल होता का? होता म्हणजे वाज. वाज ही अ ब्रोकर. ते सुतार आहेत. दे आर कार्पेंटर्स. ती व्यंगचित्रकार नाही. शी इज नॉट अ कार्टूनिस्ट. तो औषधे विकणारा आहे. ही इज अ केमिस्ट. ती कारकून होती का? वॉज शी अ क्लार्क. तू चांभार आहे. यू आर अ कॉबलर. ती स्तंभलेखिका होती का? वॉज शी अ कॉलमनिस्ट. तो विनोदी नट होता. वॉज ही अ कॉमेडियन. तो जादूगार नव्हता. आता नव्हता कधी कधी कन्फ्यूज होते. इज लावायचं की वाज लावायचं. मग नव्हताचा होकारार्थी शब्द पाहायचा. नव्हताचा होकारार्थी शब्द आहे होता. आणि होता याच्यासाठी वाज येते. म्हणून या वाक्यामध्ये वाज नॉट येईल. ही वॉज नॉट अ कंजरर. ती सल्लागार नाही. शी इज नॉट अ कन्सल्टंट. तो कंत्राटदार आहे का? इज ही अ कॉन्ट्रॅक्टर. ती टीकाकार आहे. शी इज अ क्रिटिक. आम्ही गिऱ्हाईक आहोत. वी आर कस्टमर्स. ती नर्तिका आहे. शी इज अ डान्सर. तो नाटककार नाही. ही इज नॉट अ ड्रॅमॅटिस्ट. ते रंगारी नाहीत. दे आर नॉट डायर्स. ती संपादक होती का? वॉज शी ॲन एडिटर.
तो तांत्रिक नाही. ही वॉज नॉट ॲन इलेक्ट्रिशियन. ती अभियंता आहे का? इज शी ॲन इंजिनियर. हे वाक्य तुम्हाला आता बनवता येतील. शेतकरी फार्मर, कोळी फिशरमॅन, फुलारी फ्लोरिस्ट, ज्योतिषी फॉर्च्यून टेलर, सोनार गोल्डस्मिथ, किराणा दुकानदार ग्रोसर, फेरीवाला हॉकर किंवा पेडलर आणि ग्रंथपाल म्हणजे लायब्रेरियन. आता यामध्ये सगळे शब्द रिपीट झाले आहेत. हे वाक्य तुम्हाला बनवता येतील. कुंभार हमाल, रौप्यकार म्हणजे सिल्वर स्मिथ, हमाल म्हणजे पोर्टर, लोहार ब्लॅकस्मिथ, गारुडी स्नेक चार्मर, शिंपी टेलर, टंकलेखिका टायपिस्ट आणि शिक्षक टीचर. यामध्ये तर काही नवीन नाहीच आहे. हे वाक्य चांगले पाठ करून घ्या. विद्यार्थी, वैद्य, न्हावी हे सगळे शब्द तुम्हाला येतील. नर्तक, नाटककार, रंगारी. वाक्य बनवताना लक्ष ठेवायचं पास्ट टेन्सचं आहे की प्रेझेंट टेन्सचं आहे, नंतर सब्जेक्ट कोणता लागतो आणि एकवचनी आहे की अनेकवचनी आहे. वाक्यांचा सराव खूप खूप जरुरी आहे. तसेच शब्दांचे स्पेलिंग पण पाठ करा. फार कठीण वाटले ते सोडून द्या. अर्ध्यापेक्षा जास्त शब्द पाठ झाले पाहिजे. तुम्हाला या शब्दांचे स्पेलिंग मिळतच नसतील तर कॉमेंट करा. मी सगळी या लिस्ट देईल. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, खूप अभ्यास करा आणि सबस्क्राईब करा. गुड बाय.